तुम्हाला माहिती आहे का? मागच्या महिन्यामध्ये माझ्या आईने इथे माठाची भाजी लावली होती आणि आता ती भाजी बरीच मोठी झाली आहे आणि इतरही काही भाज्या लावल्यात. तर चला तुम्हाला दाखवते. मला तुम्ही सगळेच विचारता की तू वारंवार गावाला का जातेस. कारण गाव मला फक्त आवडत नाही, गाव मला जगायला शिकवतं. शहरात आपण रोज बाजारातून भाजी आणतो, पण गावात माझ्या आईने स्वतःच्या हाताने भाज्या लावल्यात. या फक्त भाज्या नाहीत, हा तिचा संयम, तिची मेहनत आणि तिचं प्रेम आहे. शहरात सगळंच पटकन मिळतं, पण त्यामागची प्रक्रिया दिसत नाही. गावात मात्र एका छोट्या रोपापासून ते ताटात वाढल्या जाणाऱ्या प्रत्येक घासापर्यंतचा प्रवास दिसतो. सकाळची थंड हवा, पक्ष्यांचा आवाज, ओल्या मातीचा सुगंध आणि स्वतःच्या शेतात किंवा अंगणात उगवलेलं अन्न, हीच खरी श्रीमंती आहे. शहरात आयुष्य वेगाने धावतं, पण गावात मन शांत होतं. आणि म्हणूनच मी पुन्हा पुन्हा गावाकडे ओढली जाते. कारण इथे समाधान विकत घ्यावं लागत नाही, ते जगता येतं. आणि आईने लावलेली माटाची भाजी, कारली, वांगी, गवार, भेंडी, अळूवडीची पानं, मिरच्या आणि अगदी अननससुद्धा, सगळं काही मोफत मिळतं. हे वांग्याचं झाड बघा, माझ्यापेक्षा उंच झाले. तर आईच्या हाताने लावलेल्या भाज्या आणि गावाने दिलेली शांतता, याची किंमत पैशात कशी बरं मोजता येईल. तर तुम्ही मला सांगा, हे शेवटचं झाड कोणतं?